नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. म्हणजे काही समरूपतेच्या काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या बघायच्या आणि त्याच्यावरती आधारित 1.3 हा प्रॅक्टिस सेट आपल्याला करायचा आहे. पहिली टेस्ट आपल्याला दिलेली ती म्हणजे अँगल 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 किंवा अँगल अँगल. आता त्रिकोणामध्ये काय असतं लक्षात घ्या, एक गोष्ट ती म्हणजे समजा दोन त्रिकोण आहेत आणि या दोन त्रिकोणामध्ये हे दोन अँगल सारखे आहेत आणि हे दोन अँगल सारखे आहेत. आता याचा अर्थ काय होतो बघा, जर समजा आपण थोडं त्याचं माप गृहीत धरलं, याचं 50 अंश याचं 60 अंश, एकरूप असल्यामुळे याचं पण 50 आणि याचं पण 60 होईल. तिसऱ्या कोणाचं जर माप काढलं आपण तर ते किती मिळते आपल्याला, 60 आणि 50 110 म्हणजे हे 70 अंश आणि हे पण किती अंशात होते, 70 अंश. म्हणजे दोन कोण एकरूप असेल तिसरा कोण आपोआप एकरूप असतो. त्यामुळे दोन कोण कसोटी जी आहे की ही अँगल अँगल टेस्ट या नावाने जास्त वापरली जाते. काय सांगते ही कसोटी तुम्हाला, जर कुठलेही दोन त्रिकोण असतील, या दोन त्रिकोणामध्ये जर एकाच एक संगतीनुसार समजा हे दोन कोण एकरूप आहेत, हे दोन कोण एकरूप आहेत, याच्यासोबत दुसरे दोन कोण एकरूप आहेत, अशा वेळेस दोन कोणांच्या जोड्या एकरूप मिळतील तुम्हाला. तर हे दोन त्रिकोण जे आहेत, हे दोन त्रिकोण अँगल अँगल टेस्ट नुसार किंवा अँगल 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 टेस्ट नुसार समरूप असतात. कधी अँगल एकरूप असतील तर, अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजे तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर असतात. अँगल कॉन्ग्रुएंट तर दोन ट्रायंगल सिमिलर असतात. आता सिमिलर लिहिण्यासाठीचं जे चिन्ह आहे हे या पद्धतीचं आहे. समजा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. तर आता इथे याचा अर्थ काय होतो हे पण लक्षात घ्या. याचा करस्पॉन्डन्स काय असतो, A इज करस्पॉन्डंट विथ P, B इज विथ Q अँड C इज विथ R. Angle A is congruent with angle P, angle B is congruent with angle Q, angle C is congruent with angle R. आणि याच्या बाजू ज्या आहेत ना, आता बाजू या प्रोपोर्शन मध्ये असतात, बाजू प्रमाणामध्ये मिळतील तुम्हाला. बाजू कशा लिहितात तुम्ही, AB PQ, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR, BC अपॉन QR. त्याच्यानंतर AC आणि PR, AC आणि PR. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात आणि अँगल सगळे कॉन्ग्रुएंट असतात. दुसरी टेस्ट काय दिलेली आहे, SAS साइड अँगल साइड. आता ही टेस्ट जी आहे की नाही, याच्यामध्ये काय येतं बघा, दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे, हा एक अँगल आहे समजा आणि आता याला नाव देऊ ABC. दुसरा एक ट्रायंगल काढला आपण PQR. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत दोघं एकमेकांशी. आता दोन अँगल इथले कॉन्ग्रुएंट झालेले आहेत आणि आता बाजू बघा, या अँगल सोबत असलेल्या ज्या बाजू आहेत किंवा या बाजूंमधला अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर आणि तरच ही टेस्ट लागू होते. याचा अर्थ ही बाजू समजा या दोन बाजू जर प्रोपोर्शन मध्ये असतील, प्रमाणात असतील काही, जसं की हे 10 आहे तर 5 आहे म्हणजे निम्मे, 8 आहे तर 4 आहे, प्रोपोर्शन मध्ये आहेत. होता मग या प्रोपोर्शन मध्ये जर असताना आणि त्या दोघांच्या मधला कोण, इकडचा किंवा इकडचा कोण चालत नाही, या दोन बाजूंच्या मधला कोण एकरूप असायला पाहिजे तर ही टेस्ट लागू होते. SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे ते सिमिलर होते. SAS टेस्ट काय सांगते आपल्याला, तर दोन ट्रायंगल सिमिलर होतील पण कधी, जर तीनच्या तिन्ही बाजू यांच्या आहेत ना या प्रोपोर्शन मध्ये असतील तर. ट्रायंगल समजा ABC आणि ट्रायंगल PQR आहे, जर बाजू प्रोपोर्शन मध्ये असतील 6, 3, 8, 4, 10, 5 बघ, 6च्या निम्मे 3 आहे, 8च्या निम्मे 4 आहे, 10च्या निम्मे 5 आहे, प्रोपोर्शन मध्ये बाजू आहेत. बाजू प्रोपोर्शन मध्ये असतील तीनच्या तिन्ही तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR. आता राहिला फक्त करस्पॉन्डन्स लावण्यासाठीचा जो काही प्रकार आहे तो लक्षात घ्या व्यवस्थित. करस्पॉन्डन्स लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर अँगल वाली टेस्ट असेल वरच्या दोन्हीपैकी तर अँगलला अँगल मॅच करायचा, म्हणजे B ला Q लिहित असताना अँगलला अँगल मॅच केला आपण. आता काय होते बघा, कुठली बाजू कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये हे पण चेक करा. AB आणि PQ या दोन बाजू प्रोपोर्शन, म्हणजे A तुम्ही जर समजा B च्या आधी लिहिला तर P सुद्धा Q च्या आधीच लिहावं लागेल तुम्हाला. आता राहिलेले जे अक्षर आहे हे तुम्ही आता मागे किंवा पुढे कुठेही लिहू शकता, पण दोन्ही बाजूला एकच ठिकाणी. जर ABC असं लिहिलं तुम्ही आता तर इकडच्या बाजूला R राहिलेलं अक्षर जे आहे ते R इकडे येईल, ABC लिहिलं तर R इकडे येईल, किंवा CAB असं जर केला ट्रायंगल तर RPQ असं दुसरा ट्रायंगल तयार होतो तुमच्याकडे. ट्रायंगल CAB इज सिमिलर विथ ट्रायंगल RPQ. हे
करस्पॉन्डन्सनेस थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या. करस्पॉन्डन्सनेस तुमच्या लक्षात आला की मग तुम्हाला बाकीचे गणित करायला काही अडचण येणार नाही. 1.3 मधलं पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे काय दिलेलं आहे, फिगर दिलेली ट्रायंगल ABC, त्याच्यामध्ये अँगल 75 डिग्रीचा आहे, इथे एक अँगल B, अँगल D 75 डिग्रीचा आहे आणि आपल्याला विचारलेले की यातले कुठले दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि असतील तर कुठल्या टेस्टनुसार, आणि त्यांचा करस्पॉन्डन्सनेस आपल्याला लिहायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या इथे की आपल्याला फक्त एकच अँगल दिलेले आहे, दुसरा अँगल दिलेला आहे. दुसरा अँगल जो आहे तो आता एक शक्यता आहे ती म्हणजे कॉमन अँगल असण्याची. कॉमन अँगल कुठे मिळतं आपल्याला ते पण चेक करूया. जर आपण ट्रायंगल ABC हा पकडला, इन ट्रायंगल ABC अँड दुसरा एक त्याला जोडीदार ट्रायंगल आपल्याला घ्यावा लागेल, तो कसा मिळतो आता बघा. हा C एक अँगल आहे इथे, D आणि E, C आणि C, ABC मधला C आणि या ट्रायंगल मधला C, हा दोन्हीसाठी कॉमन अँगल मिळेल. म्हणजे हे दोन अँगल कॉमन मिळतील, अँगल टेस्टनुसार आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर मिळतील. आता राहिला फक्त प्रश्न करस्पॉन्डन्सनेस लिहायचा. तर आता इथे C अँगल जो आहे तो या C अँगल सोबत शेवटी घ्या. त्याच्यानंतर 75 डिग्रीचा कोण आहे B, इथे कोण आहे D, B तुमचा अक्षर किती आहे D, दुसरं आहे म्हणजे D इथे. आता राहिलेलं अक्षर जे आहे ते इथे. करस्पॉन्डन्सनेस लक्षात आला असेल तर तुम्हाला हे सोपं जातं करायला. बघा ABC मध्ये काय होतं, ABC, B 75 अंशाचा होता, त्याच्यानुसार B सोबत 75 अंशाचा दुसरा कोण आहे इकडे तर D, म्हणून B जिथे होता तिथेच B मध्यभागी होता, D पण मध्यभागी. त्याच्यानंतर C कुठे आहे, आता C एक कॉमन अँगल आहे, हा शेवटी ABC म्हणून C इथे पण शेवटी आपण घेतलं. राहिलेला जो शब्द आहे तो अक्षर आहे E या ट्रायंगलचं, ते आपण ते घेतलं EDC. आता या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय मिळते ते आपण आधी लिहूया. अँगल ABC is congruent with angle EDC. का बरं, तर each of 75 degree, and angle C is congruent with angle C. याचं पण रिझन आपल्याला द्यावं लागेल, ते म्हणजे कॉमन अँगल. Therefore triangle ABC is similar with triangle EDC by AA test. अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झाले, ABC आणि EDC. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि बाजूंची मापं दिलेली आहेत त्यांच्या, आणि नंतर विचारलेले की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, असतील तर कुठल्या टेस्टनुसार. आता इथे फक्त बाजूची माप आहेत त्यामुळे टेस्ट एकच लक्षात येणार तुमच्या, म्हणजे जर कॉन्ग्रुएंट असेल सिमिलर असतील तर याच टेस्टनुसार, नाहीतर नाही. दुसरी टेस्ट इथे लागू होत नाही कारण अँगलचं माप आपल्याला माहिती नाही. मग इथे काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण बघूया. हिअर PQ इज इक्वल टू 6, PR इज इक्वल टू 10, QR इज इक्वल टू 8 and LM is equal to 3, LN is equal to 5 and MN is equal to 4. जरा रेशो काढून आपण चेक करूया सगळ्यांचे काय काय मिळतं आपल्याला. PQ upon LM, PQ upon LM, PQ ची व्हॅल्यू आहे 6, LM ची 3, 3 डिवाइड 6 डिवाइड बाय 3 म्हणजे 2, इक्वेशन 2. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे QR डिवाइडेड बाय MN, QR ची व्हॅल्यू आहे 8, MN ची 4, 8 भागिले 4 म्हणजे 2, इक्वेशन नंबर 2. तिसरा रेशो आहे तो म्हणजे PR अपॉन LN, PR अपॉन LN, PR ची व्हॅल्यू आहे 10, LN 5, 10 डिवाइडेड 5 इज इक्वल टू 2. बघ रेशो सारखा 2/1, 2/1, 2/1. रेशो सारखा जर असेल तर therefore फ्रॉम 1, 2 and 3 काय मिळते आपल्याला, या बाजू सुद्धा सारखे असते, प्रपोर्शन मध्ये असते. PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. बाजू प्रपोर्शन मध्ये असतील तर आता काय म्हणतात आपल्याला, therefore बाय SSS टेस्ट हे दोन ट्रायंगल जे ते सिमिलर. आता फक्त प्रपोर्शन आपल्याला लिहिले, आता त्याचे करस्पॉन्डन्स लिहायचे आपल्याला. PQ कोणासोबत आहे, LM सोबत आहे, म्हणजे PQ आणि LM या दोन गोष्टी आहेत आपल्याकडे सिमिलॅरिटी दाखवण्यासाठीच्या. आता याच्यामध्ये राहिलेले जे अक्षर आहेत हे R आहे, इथे N आहे. आता तुम्ही R कुठं लिहिणार त्याच्यानुसार N लिहायचं. R कुठे लिहिणार तुम्ही समजा शेवटी लिहिले PQR, तर इकडे
QR is similar with triangle LMN. कुठलीही बाजू घेऊन तुम्ही करू शकता. QR आणि MN घेतलं समजा आपण एक QR आणि MN घेतलं. आता याच्यामध्ये दुसरं अक्षर जे राहिलेलं आहे ते लावायचं आपल्याला. आता कसं लावणार तुम्ही त्याला, तर काय राहिलं तुमच्याकडे QRMN एक घेतलं. आता त्याच्यानुसार पी सुरुवातीला लावलं असेल तर एल सुद्धा सुरुवातीलाच लावा. QRP केलं तर MNL असं करा. कुठलंही करता येत तुम्हाला. थर्ड क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. ॲज शोन इन फिगर, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? एकाच वेळेला दोन पोलची उंची वेगळी 4 मीटर आणि 8 मीटर आणि त्यांची जी काही सावली पडलेली या सावलीचा आपल्याला एकाच माप दिलेलं आहे 6 मीटर असेल तर दुसऱ्याचं किती असेल असं विचारलेलं आहे. दोन्ही पोल जे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत जमिनीला, त्यामुळे इथे आपण राईट अँगल काढलेलं आहे. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ना, हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील. का सिमिलर असतील त्याचं कारण आहे, एकाच वेळेला जर सूर्यप्रकाशाचा प्रकाश या एका पोलवरती आणि दुसऱ्या पोलवरती पडला तर हे जे अँगल फॉर्म झालेले असतील हे दोन्ही अँगल कॉंग्रुएंट तयार होतील. कॉंग्रुएंट अँगल तयार झाल्यावर काय होतात येतील, हा अँगल कॉंग्रुएंट आहे सोबत हा अँगल कॉंग्रुएंट सोबत, म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. दोन ट्रायंगल सिमिलर असताना त्यांच्या बाजू ज्या आहेत त्या प्रोपोर्शनमध्ये असतील. बाजू प्रोपोर्शनमध्ये असल्यामुळे आपल्याला बाकीची मापं काढता येतील. हिअर shadow of pole PQ and pole AC are PQ साठी shadow जे आहे ते म्हणजे काय RQ and AC साठी BC respectively, and two poles forms two similar triangles at the same time. Therefore, triangle PQR is similar with triangle AC. Therefore, PQ upon AC is equal to QR upon CB is equal to PR upon AB. Corresponding sides of similar triangles. Therefore, आपल्याला कोणाकोणाची माप माहित पडेल. PQ AC, PQ ची व्हॅल्यू 4, AC ची व्हॅल्यू 8, 4/8 इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू दिलेली आपल्याला QR ची 6, CB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे X, X ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता काय माहित आपल्याला इथे बघा 4 1 4 4 2 8 दीर्घ गुणाकार करूया. X गुणिले 1 म्हणजे X, 6 गुणिले 2 म्हणजे 12. आता एक आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे मीटर मधलं म्हणजे X इज इक्वल टू 12 मीटर. काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला, देअरफोर त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात द्यावं लागेल आपल्याला. शॅडो ऑफ बिगर पोल इज इक्वल टू 12 मीटर. चौथा क्वेश्चन काय दिलेला बघा आपल्याला. दोन ट्रायंगल्स फिगरमध्ये दाखवलेत आपल्याला, ते सिमिलर दाखवायचे. CPA आणि CQB, CPA आणि CQB हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या म्हणजे अँगल टेस्ट आपल्याला दाखवले. कशा पद्धतीने अँगल येईल ते चेक करा. हा राईट अँगल आहे, इथे एक राईट अँगल आहे, 90 90 दोन कोण होतील. अँगल C जो आहे हा अँगल C दोघांमध्ये एक कॉमन अँगल होईल, म्हणजे अँगल टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर होतील. दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर आपल्याला AC ची व्हॅल्यू काढायची. आता इन ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB आपल्याला काय काय मिळते बघा. अँगल, कुठला अँगल राईट अँगल आहे CPA इज कॉंग्रुएंट विथ अँगल CQB. त्याला रिझन काय तर इच ऑफ 90 डिग्री अँड अँगल. आता दुसरा जो अँगल येतो ACP लिहा त्याला किंवा नुसतं C लिहा तरी चालतं. ACP इज कॉंग्रुएंट विथ. आता कसं लिहिले बघा, ACP म्हणजे BCQ. का बरं तर कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये.
जर असं असेल दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर काय म्हणतात आपल्याला, देअरफॉर बाय ए टेस्ट triangle CPA is similar with triangle CQB. करस्पॉन्डन्सनेस आपला जरा व्यवस्थित लागले का ते पण चेक करून घेऊ. अँगल सी कॉमन होता, त्यामुळे जिथे सी येईल तिथं सी यायला पाहिजे होता. सी पहिलं अक्षर आहे, इथं पहिलं अक्षर आहे, बरोबर आहे. पी राईट अँगल होता, इथे क्यू राईट अँगल आहे. पी मध्यभागी, क्यू मध्यभागी म्हणजे बरोबर आहे. तिसरं अक्षर जे आहे ते तुम्ही मागं पुढे कुठे लिहू शकता. ए सी पी लिहिलं तर बी सी क्यू, सी पी लिहिलं तर सी क्यू बी. आता काय राहिलं याच्यामध्ये, देअरफॉर सी पी अपॉन सी क्यू इज इक्वल टू पी ए अपॉन क्यू बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी. तर बाजू कशा लिहायच्या, पहिली दोन अक्षरं सी पी सी क्यू, नंतरची दोन पी ए क्यू बी, पहिलं आणि शेवटचं सी ए सी बी. कशामुळे लिहिलं तुम्ही हे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपल्याकडे कशाची व्हॅल्यू आहेत ते व्हॅल्यू फक्त इथे पुट करूया. ए पीची व्हॅल्यू आपल्याकडे, ए पी म्हणजे पी ए, क्यू बीची व्हॅल्यू आहे बी क्यू 7/8. अजून काय आहे आपल्याकडे, तर बी सीची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे बी सी आपल्याला काय काढायचं आहे, ए सी काढायचं. म्हणजे हे 7/8 इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. बी सी किती आहे तुमच्याकडे, तर 12. किंमत काढूया आता. देअरफॉर ए सी इज इक्वल टू काय होईल आता इथे, हे 12 गुणाकार देतील, 7 × 12 भागिले 8, 4 दुनी 8, 4 त्रिक 12. किती आलं ते, 21/2. जर भाग घातला त्याला पूर्ण आपण तर काय म्हणतात आपल्याला, ए सी बरोबर 10.5 सेंटीमीटर. मीटरमध्ये दिलंय काही उत्तर आपल्याला, तर नाही. त्याच्यामुळे कशामध्ये येईल त्याचं एक तर फक्त युनिट, ए सी इज इक्वल टू 10.5 युनिट. पाचवा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, पी क्यू आर एस एक ट्रॅपेझियम सांगितलेलं आहे आणि पी क्यू आणि आर एस या परस्परांना समांतर रेषा आहेत दोन. ए आर इज इक्वल टू 5 आणि एस इज इक्वल टू 5 सांगितलेलं आहे. प्रूव्ह करायचं आपल्याला एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. त्याच्यासाठी काय आपल्याकडे हे दोन ट्रायंगल आहेत, वरचा एक ट्रायंगल आहे, खालचा एक ट्रायंगल आहे. दोन ट्रायंगल आहेत सिमिलर दाखवायचे आपल्याला. आता हे सिमिलर दाखवत असताना काय काय येतं बघायचं. पी क्यू आणि एस आर किंवा आर एस या दोन रेषा समांतर असतील तर हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील, का बरं, तर अल्टरनेट अँगल होतील. आणि हा अँगल आणि हा अँगल सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील, का बरं, तर अल्टरनेट अँगल. किंवा अजून तुम्ही हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल सुद्धा दाखवू शकता. कुठलेही दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवा आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा. त्याच्यामध्ये आता काय मिळतं आपल्याला बघ. काय दिलेलं आपल्याला, हिअर ए आर इज इक्वल टू 5 ए पी. ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू 5/1 and AS is equal to 5AQ. Therefore AS upon AQ is equal to 5/1. हे गुणाकार घेतले, इथे भागाकारात घेतले. आता काय अजून दुसरी गोष्ट आपल्याकडे, आता ट्रायंगल दोन घ्यायचे आपल्याला सिमिलर दाखवण्यासाठी. इन ट्रायंगल वरच्या बाजूचा ट्रायंगल समजा पी ए क्यू असा जर घेतला आपण, तर खालचा ट्रायंगल कसा घ्यायचा, पी साठी अँगल आहे आर, ए साठी ए म्हणजे आर ए एस. काय म्हणतात आपल्याला त्याच्यामध्ये, अँगल क्यू पी ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल एस आर ए अँड अँगल वरच्या बाजूला दुसरा अँगल पी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर एस ए. दोघांसाठी रिझन एकच असेल, ते म्हणजे हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत. व्युत्क्रम कोन तयार झालेले, व्युत्क्रम कोन कशामुळे तयार झालेले, ते पण पी क्यू आणि आर एस या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत म्हणून. Therefore, by angle test, triangle PAQ is similar with triangle RAS. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स एकमेकांच्या प्रपोर्शन मध्येच असतील. आता इथे आपण काय घेतलेले, ए आर ए पी ए एस. ए आर ए एस वरच्या बाजूला येणार म्हणजे आपण उलट लिहूया. Therefore triangle RAS, therefore triangle RAS is similar with triangle PAQ. Therefore RA upon PA is equal to AS
upon AQ is equal to RS upon PQ. Corresponding sides of similar triangle. आता काय दिलेलं याच्यामध्ये दुसरं आता आपल्याकडे कशा कशाची माप आहेत बघा. AR upon AP, AR upon AP, AR AP, त्याच्यानंतर AS AQ इज इक्वल टू RS PQ. आता या दोघांची माप आहेत 5/1 आलेले आहेत. वाटलंच तर therefore RS upon PQ इज इक्वल टू 5/1. कशावरून आलं हे तर ASAQ सिन्स ASAQ इज इक्वल टू 5/1. therefore काय सिद्ध करायचं आपल्याला बघा. SR इज इक्वल टू RSलाच SR लिहायला आपल्याला. SR इज इक्वल टू 5 into PQ. हे लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा. काय दिलं आहे ट्रॅपेझियम सांगितलेलं इथे पण CD आणि AB या दोन बाजू परस्परांना समांतर आहेत. AB DC आणि OBचं माप दिलेलं आपल्याला. ODचं माप काढायचं आहे. इथं पण सेम असंच आहे. दोन ट्रायंगल आहेत. हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि बाजू प्रपोर्शनमध्ये असतील त्यामुळे ते रेशो तुम्हाला मिळतील तसे. काय काय दिलेलं आहे इथे बघा. इन ट्रॅपेझियम ABCD, CD is parallel to AB किंवा BA. therefore in triangle COD and triangle CAOB. COD कुठे घेतलाय COD. C सोबत अँगल A आहे, O सोबत O म्हणून D आणि D सोबत B. COD म्हणून AOB. अँगल C angle OCD is congruent with angle OAB and angle CDO is congruent with angle ABO. का बरं इथे पण सेम रिझन आहे. अल्टरनेट अँगल्स आहेत. कशामुळे तर AB आणि CD पॅरलल आहेत म्हणून. therefore triangle COD is congruent with triangle AOB. कशामुळे तर अँगल टेस्टिंग. therefore CO upon AO is equal to OD upon OB is equal to CD upon AB. corresponding sides of similar triangles. आता ABचं माप आपल्याकडे आहे. ABचं माप आहे, CDचं आहे, OBचं आहे, ODचं काढायचं म्हणजे दोन रेषे लागणार आहेत आपल्याला. therefore OD अपॉन OBची किंमत किती आहे 15 इज इक्वल टू CD किती आहे 6, AB किती आहे 20. therefore OD इज इक्वल टू 15 गुणाकार जातील 6 गुणिले 15 भागिले 20. 4 5 5 चौक 20 5 त्रिक 15 2 2 4 2 त्रिक 6. therefore OD is equal to किती आला 3 त्रिक 9/2 9/2 is equal to 4.5 युनिट. 7 क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे ABCD आणि पॉईंट E जो आहे तो BC वरती असं सांगितलेलं आहे. आणि काय सिद्ध करायला सांगितलं आपल्याला तर DE into BE is equal to CE into DE. बघा DE आणि BE कुठे आहे DE BE. CE कुठे आहे CTE. म्हणजे हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठीची ज्या ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये आपल्याला काय काय मिळते बघू. बाजूचं कुठलंही माप दिलेलं नाही त्यामुळे SAS किंवा SSS ही टेस्ट इथं लागू होत नाही. फक्त अँगल टेस्टसाठी आपल्याला चेक करावं लागेल. हे दोन अँगल जर बघितले तर वर्टिकली अपोजिट अँगल आहेत, कॉन्ग्रुएंट होतील. CD आणि AB पर्यायाने AT या लाईन पॅरलल असतील एकमेकांना. लाईन जर पॅरलल असतील तर BC ट्रान्सव्हर्सल आहे. हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल अल्टरनेट अँगल होतील, दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे दोन अँगल तुम्हाला A टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर मिळतील. बघा काय काय दिलेलं आपल्याला इथे. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Therefore AB is parallel with CD. आता काय गोष्ट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये इन ट्रायंगल CED and triangle
CED घेतलाय, सी सोबत अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे म्हणून बी, ई सोबत ईच आहे म्हणून ई, BET. काय काय माहिती ते बघा आपल्याला. अँगल CED इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BET. का बरं? तर वर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर काय माहिती आपल्याला, अँगल ECD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECD सोबत कोण कॉन्ग्रुएंट आहे इथे, तर ABT, alternate angle. Therefore, by angle test काय होत आहे, ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. CED is similar with triangle BET. Therefore, CE upon BE is equal to ED upon ET is equal to CD upon BT. त्याचे जे बाजू आहेत त्या प्रमाणात असतील, CS ST. आता काय मिळतं आपल्याला, काय सिद्ध करायचं आहे, DEBE हे DEBE आणि CETE म्हणजे या दोन रेषांमध्ये फक्त. Therefore, या दोन रेषांमध्ये जर आपण बघितलं तर काय मिळतं आपल्याला, या दोघांचा गुणाकार ED लाच DE असेल इत्यादी, DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE, CE गुणिले TE. या दोन रेषावरून आपल्याला हे लिहिता आलं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला बघा, एक दोन ट्रायंगल आहेत, दोन बाजूला तयार झालेली, हा एक ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगलमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आपल्याला, ती म्हणजे AP अपॉन CP, AP आणि CP इज इक्वल टू BP अपॉन BP. म्हणजे बाजू प्रमाणात आहेत त्या, आणि आपल्याला प्रूव्ह करायचं की ट्रायंगल दोन जे तयार झालेले सिमिलर आहेत. आता इथं फक्त दोन बाजू प्रमाणात दिलेले आहेत. आता एक राहील फक्त अँगल, हा अँगल आणि हा अँगल वर्टिकली अपोजिट अँगल आहेत, म्हणजे SAS टेस्टनुसार हे दोन गोष्टी इथं आपल्याला मिळतील. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP काय काय आहे आपल्याकडे, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. कशावरून लिहिले आपण, हे गिवन आहे आपल्याला. अँड अँगल APB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CPD. का बरं, वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत दोन्ही पण एकमेकांचे. Therefore, by SAS test काय म्हणतात आपल्याला, ट्रायंगल ABP is similar with triangle CDP. खूप छोटं गणित होते, सोपं होते. नाईन्थ क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक फिगर दिलेले, त्या फिगरमध्ये आपण सांगितलं की अँगल BAC आणि ADC. BAC म्हणजे हा अँगल आणि ADC म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना. आणि काय सिद्ध करायला सांगितलं आपल्याला, CA² इज इक्वल टू CB इंटू CD, CA² इज इक्वल टू CB इंटू CD असं सांगितलं सिद्ध करायला. तर हे सिद्ध करत असताना आपल्याला एक गोष्ट तरी येते, ती म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. त्यातला दुसरा पहिला ट्रायंगल जो आहे तो हा ADC आणि मोठा ट्रायंगल जो आहे तो, दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर आपलं उत्तर येईल. काय काय दिलेलं आपल्याला इथे बघा, इन ट्रायंगल, आता ट्रायंगल असले आपण डायरेक्ट इन ट्रायंगल काय मिळतं आपल्याला, पहिला ट्रायंगल आपण जे घेतला मोठा BAC अँड ट्रायंगल. आता इथे काय काय होतं बघा, दुसरा ट्रायंगल घेत असताना कुठला अँगल कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, A सोबत D कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A हा D मिडलला येईल. आता अँगल C दोन्ही बाजूला कॉमन अँगल आहे, त्यामुळे तो CC आणि राहिले काय अक्षर ADC. आता काय काय म्हणते इथे आपल्याला, अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ADC. हे कशावरून लिहिलं आपण, तर गिवन आहे आपल्याला. अँड अँगल BCA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ACD. का बरं, तर कॉमन अँगल आहे CC दोन्ही बाजूला आहे, C हा अँगल जो आहे तो कॉमन अँगल इथला. आता दोन अँगल झाले आपल्याकडे, दोन अँगल असताना काय होतं इथे, therefore by angle टेस्ट काय म्हणतं आपल्याला, ट्रायंगल BAC is similar with triangle ADC. Therefore, BA upon AD is equal to AC upon DC is equal to BC upon AC.
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय सिद्ध करायचं आपल्याला? सी ए वर्ग. सी ए कुठे आहे बघा आता, ए सी किंवा सी ए, सी ए सी ए म्हणजे दोन रेषा लागणार आहेत आपल्याला. देअरफोर या दोन रेषांनाच आपण सी एच्या स्वरूपात लिहू. सी ए पुढे काय लागणार आहे? सी डी. मग याला आपण सी डीच लिहू. सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सी बी अपॉन सी ए. देअरफोर सी ए इंटू सी ए, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. हेन्स प्रूफ.